बांगलादेश हिंदूंवर अत्याचार विरोधामध्ये सकल हिंदू बांधवांच्या वतीनं शांततेमध्ये मोर्चा हा जिल्हाधिकारी येथे जाणार होता. मात्र काही समाजकंटकांकडून या मोर्चाला हिंसक वळण देण्यात आलं. तसेच दोन गटांमध्ये दगडफेक झाल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. नाशिक पोलिसांनी यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असलेले अधिकारी यामध्ये गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश हांडे यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. या संदर्भात पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. आपण देखील परिस्थिती त्या ठिकाणी चांगली हाताळली. आपण देखील त्या दगडफेकमध्ये यत्न झाला होता. कशी परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आता सिच्युएशन काय सांगतो? माननीय पोलीस आयुक्त साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व उपायुक्त आणि आमचे सर्व अधिकारी आम्हाला या ठिकाणी चांगलं टीमवर्क केलेलं आहे. जो काही मॉब समोरासमोर येऊन या ठिकाणी गंभीर गुन्हा किंवा जीवितहानीयुक्त आणि होऊ नये यासाठी कारवाई करणं अपेक्षित सर्वांनी केली. त्यामुळं अनर्थ टळलेला आहे आणि कालचा जो प्रकार होता आणि प्रकार या ठिकाणी आपल्याला त्यामुळे टाळता आला. सध्या शहरामध्ये जनजीवन सुरळीत चालू आहे आणि पॉईंट्स नेमलेले आहेत. पुरेसा फौज फाटा आहे. या ठिकाणी पेट्रोलिंगसुद्धा सुरू आहे. सर, यामध्ये किती जण आपण ताब्यात घेतले? या घटनेमध्ये 6 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि गंभीर स्वरूपाचे जे गुन्हे आहेत त्या ठिकाणी तसे कलम लावण्यात आलेले आहे आणि 20 आरोपी या ठिकाणी ताब्यात घेण्यात आले. सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल करता तर काय सांगाल, काय आव्हान करायचं? सर्व नागरिकांना या ठिकाणी आवाहन करण्यात येते की व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल आणि इतर सामाजिक माध्यमं सोशल मीडिया याच्यावरती अफवा पसरवू नये किंवा त्या अफवांना बळी पडू नये, त्याच्यावर विश्वास ठेवू नये, शांतता आणि कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवावी असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो. न्यूज वर्ल्ड मराठीसाठी संपादक प्रकाश धुर्वे, नाशिक.